तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे ते. तर बघा, खालील आता तुम्हाला 5 MCQ येतात, बरोबर. आता युनिट 5 आपल्याला किती, युनिट 5 बरोबर, युनिट 5. आता युनिट 5चे 2 मार्क्सला MCQ येतात असतात. MCQ ते किती, 10 मार्क्सला MCQ टोटल असतात. तर बघा, MCQ त्या पद्धतीने असतात. त्यानंतर आपण बघू फॉर्म्युला बेसिस असतात बरं का. त्यानंतर आपण बघू, आता जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर कोणतं क्वेश्चन सॉल्व करा. बघा, हा जो क्वेश्चन दिलेला आहे इथं रिझॉल्व कंपोनंट करायचे, हा एक करा, हा सेकंड, हा एक करा बरं का. इम्पॉर्टंट रिपीट होण्याचे चान्सेस आहे. आता बघा, सेकंड युनिटकडे आपण जाऊया. सेकंड युनिटकडे बघायला गेलं तर इथं लॅमिस थेरम वर बेस असतात क्वेश्चन बरं का. मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, हा जो लॅमिस थेरम आहे, हा क्वेश्चन जो आहे हा लॅमिस थेरम बेस आहे. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा बीमवर बेस आहे. हा पण इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला 6 मार्क इथं भेटतील, इथं 6 मार्क्स. हे टोटल किती मार्क्स झाले, 6 + 6 = 12 मार्क्सला हा युनिट आहे. 12 मार्क्स तुम्हाला इथं कॅरी भेटतील. फक्त क्वेश्चन आले तर फक्त लॅमिस थेरम वर येतात बरं का, लॅमिस थेरमवर आणि प्लस दुसरे बीमवर येतात. हे 2 क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा जास्त आणि हे सॉल्व करा. याचे मार्क्स तुम्ही हाती जाऊन देऊ नका. त्यानंतर बघा, युनिट 3. इथं युनिट 3 बघू आपण. युनिट 3 याच्यावर ब्लॉक फ्रिक्शन. आता इथं मी बघितलं ब्लॉक फ्रिक्शन. आता इथं हा जो आहे हा ब्लॉक फ्रिक्शन, यावर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. ब्लॉक फ्रिक्शन खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल पडतात. इथं फक्त म्यूची व्हॅल्यू चेंज होती, इथं ब्लॉकचं वेट चेंज होतं, इथं अँगल चेंज होतं. फक्त एवढाच विषय राहतो. फक्त व्हॅल्यू आपल्याला दुसरा टाकून आन्सर काढायचं असतं. इथं आपल्याला अँगल महत्त्वाचा, इथं पी मॅक्स पी मिनिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. याला बेल्ट फ्रिक्शन म्हणतात. बेल्ट फ्रिक्शनचं आहे. हे दोन्ही क्वेश्चन खूप इझी. इथं पण 6 + 6 12. आता मी जर 3 युनिटचं धरलं तुम्हाला, 3 युनिटचे आपण जर पकडू 10 मार्क्स मी धरले तुम्हाला 3 युनिटचे, 30 मार्क्स झाले. आणि तुम्हाला MCQमध्ये जरी 5 मार्क्स जरी मिळाले तरी तुम्ही 35ला आरामात इथं पासिंग होत आहे. पासिंग स्ट्रॅटर्जी पण मी तुम्हाला सांगितली कशी करायची. त्यानंतर बघू आपण युनिट 4. आता युनिट 4 बघा, इथं आपल्याला डिटरमाइन ॲक्सेलरेशन आणि टाईम यावर फॉर्म्युले वापरायचे. S = 1/2 mv² वगैरे ते फॉर्म्युले. आता ते तुम्ही फॉर्म्युले यूज करा. टाईम कसा काढतात, ॲक्सेलरेशन कसं काढतात, काय तुम्ही ते सॉल्व करा. व्हॅलोसिटी आपल्याला कशी काढायची ते बघा. हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यावर क्वेश्चन सॉल्व करा. आता मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर युनिट 4मध्ये हा एक क्वेश्चन आणि हा क्वेश्चन, हे तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन हे क्वेश्चन करून ठेवा. 6 मार्क्स आणि 6 मार्क्स, हे 12 मार्क्स तुमचे तर फिक्स होतील. हा क्वेश्चन तर पडतोच इथं, नाही का. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह वापरावं लागतं आणि त्यानंतर टाईम कॅल्क्युलेट करावा लागतो, व्हॅल्यूसाठी कॅल्क्युलेट करावं लागते आणि ॲक्सेलरेशन 0 असल्यावर, बरोबर. आता त्यानंतर आपण बघू नेक्स्ट युनिट. आता नेक्स्ट युनिटमधला जो 5 युनिट आहे, ज्याला पासिंग व्हायचं आहे, 5 युनिट 5th युनिटमध्ये 5th युनिट आहे. त्यावर फक्त एकच क्वेश्चन करा. एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला तो सांगतो. हा बॉलचा, हा कमीत कमी इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा 4 ते 5 वेळेस पेपरला येऊन गेलेला आहे. लगातार येतो आहे हा. रेग्युलरच्या पेपरला पण आला आहे आणि बॅकलॉगच्या पेपरला पण आलेला क्वेश्चन आहे. आता वर बघा, मी तुम्हाला इथं दाखवलं. आता वर हे जे हा जो आहे का, हा कशावर बेस आहे, हा मोमेंटमच्या याच्यावर इक्वेशनवर प्रिन्सिपलवर बेस आहे. हा क्वेश्चनसुद्धा करा. हा क्वेश्चनसुद्धा तुम्ही करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या यात फॉर्म्युला बघा, M1U1 + M2 U2 ह्या फॉर्म्युल्यावर बेस क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व करा. त्यानंतर आहे ना युनिट 5 झाला. आता आपण क्वेश्चन, आता बॅकलॉगचे क्वेश्चन पेपर बघतोय बघा. तुम्हाला मी सांगतो न्यूमेरिकल MCQ तर तुम्ही सॉल्व करणारच आहात. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो युनिट 1वर हा क्वेश्चन सॉल्व केला. आता हा 2 क्वेश्चन हे जर पडले तर 4मधून एक तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पडू शकतो बरं का. हे क्वेश्चन पेपर व्यवस्थित करून ठेवा. आता बघा युनिट 2. आता युनिट 2वर मी तुम्हाला काय सांगितलं, लॅमिस थेरम. आता जो असेल युनिट 2 पहिलं जायचं, पहिला क्वेश्चन लॅमिस थेरम सॉल्व करायचा. त्यानंतर जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बीमचा क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन बघायचे आधी. गेल्या आधी बीमचा क्वेश्चन, त्यानंतर लॅमिस थेरम, हे 2 क्वेश्चन तुम्ही आधी सॉल्व करा, बरोबर. आता त्यानंतर बघा सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग. आता इथं युनिट 3मध्ये तुम्हाला सांगितलं ब्लॉक फ्रिक्शन इम्पॉर्टंट, इथं ब्लॉक फ्रिक्शन. त्याच्यानंतर इथं आपलं
हा बेल्ट फ्रिक्शन, हे दोन्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप इम्पॉर्टंट. इथं 6+6 याचे मार्क जाता कामा नये. इथं तुम्हाला 12 मार्क्स आरामात इथं भेटतील. त्यानंतर बघा युनिट 4. युनिट 4 पण इथं नाही का डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इंटिग्रेशन घेऊन त्या व्हॅल्यू काढायच्या वगैरे. हे पण क्वेश्चन सोपा आहे इथं हा. त्यानंतर हा ट्रक ट्रॅव्हलर फायनल व्हॅल्यूसाठी काढायची, इनिशियल व्हॅल्यूसाठी काढायची. हा पण खूप सोपा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन तुम्ही करा स्टार्टिंगचे. इथं 6+6, इथं 12 मार्क्स तुमचे कन्फर्म होतील. आता युनिट 5मध्ये जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल युनिट 5, त्यात मग मी फक्त एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सांगतो, जो की खूप वेळेस रिपीट झालेला आहे. हा बॉलचाच. इथं फक्त झाले तर व्हॅल्यू चेंज होऊ शकते. मोमेंटमच्या प्रिन्सिपल व बेस आहे हा क्वेश्चन. आता खूप वेळेस पडलेला क्वेश्चन 4 ते 5 वेळेस लगातार विचारला गेलेला प्रश्न आहे हा. खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पण मी तुम्हाला सांगितलं आहे एक्झाम्पलवर. हा याच्यात पण खूप सोपा फॉर्म्युला M1U1 प्लस ह्याच फॉर्म्युला वापरून इथं सॉल्व करायचे. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जे मी तुम्हाला सांगितलं तेवढेच क्वेश्चन तुम्ही जर सॉल्व केले व्यवस्थित पेपरमध्ये तर पासिंग 101% तुमची पासिंग. बघा पेपर गेल्यावर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पेपर कसा जातो मेकॅनिक्सचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.